श्री सत्यनारायण कथा प्रारंभ। अध्याय पहिला। श्री गजाननाय नमः। आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो। एकदा नैमिषारण्यात राहणाऱ्या शौनकादिक ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला। ऋषी विचारतात, हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात ते ऐकण्याची इच्छा आहे. कृपा करून आपण मला सांगावे. सूत सांगतात, मुनी हो, नारदांनी हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला. त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो. शांत चित्ताने आता तुम्ही ऐका. एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असता मनुष्य लोकात आले आणि मनुष्य लोकात आपल्या पूर्व कर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे सर्व लोक भोगीत आहेत असे पाहून कोणत्या साधनाने त्यांची दुःखे नक्की नाहीशी होतील हा विचार करून नारद मुनी वैकुंठात गेले. त्या वैकुंठात 4 हातात शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रुळणारी वनमाला गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्याची स्तुती करण्याला त्यांनी आरंभ केला. नारद म्हणाले, ज्याचे स्वरूप, वाणी व मन यांना न कळणारे आहे व जो अनंत शक्तिमान आहे, तो उत्पत्ती, मध्य व नाश यांनी रहित आहे. मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभकाळी तो 3 गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाहीशी करतो, त्या नारायणाला माझा नमस्कार असो. नारद मुनींनी केलेली ही स्तुती ऐकून भगवान महाविष्णू नारदाजवळ बोलले. भगवान म्हणाले, मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आला? तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा, मी त्याचे समर्पक उत्तर देईन. नारद म्हणाले, हे भगवंता, मृत्यू लोकातील सर्व लोक आपण केलेल्या पाप कर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगीत आहेत. नारद म्हणाले, हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व दुःखी लोकांची सर्व दुःखे लहान अशा कोणत्या उपायांनी नाहीशी होतील ते सर्व मला सांगा. माझी ऐकण्याची तीव्र इच्छा आहे. भगवान म्हणतात, हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने जो तू प्रश्न विचारलास तो फारच सुंदर आहे. म्हणून जे व्रत केल्याने जीवाची सर्व दुःखे नाहीशी होतात ते व्रत मी तुला सांगतो, ते तू आता श्रवण कर. हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्ग लोकात किंवा मनुष्य लोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत आज मी तुला सांगतो. या व्रताला सत्यनारायण व्रत असे म्हणतात. हे व्रत विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदात जातो. भगवान विष्णूचे भाषण ऐकून नारद मुनी विष्णूंना म्हणाले, हे नारायणा, या व्रताचे फल काय, याचा विधी काय व हे व्रत पूर्वी कोणी केले होते, हे सर्व मला तुम्ही सांगा. ते सर्व विस्तार करून मला सांगावे. त्याचप्रमाणे व्रत कोणत्या काळी करावे तेही सांगा. हे नारदाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत दुःख, शोक यांचा नाश करणारे असून धन धान्य यांची समृद्धी करणारे आहे. तसेच सौभाग्य व संतती देणारे आहे. सर्व कार्यात विजयी करणारे आहे. हे व्रत अशा प्रकारे सर्व बाजूंनी सुख समृद्धी देणारे आहे. हे भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यासह धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोष काळी सत्यनारायणचे पूजन करावे. केळी, दूध, शुद्ध तूप अर्थात गाईचेच दूध आणि गाईचेच तूप आपण घ्यायचे आहे. साखर, गव्हाचा रवा यांच्या मिश्रणाने तयार केलेला प्रसाद भक्तियुक्त अंतःकरणाने सत्यनारायण देवतेला अर्पण करायचा आहे. गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा घ्यावा. साखर न मिळेल तर गूळ घ्यावा. वरील सर्व वस्तू 1.25 या प्रमाणाने
एकत्र करून त्यांचा प्रसाद सत्यनारायण देवतेला अर्पण करावा. आपले बांधव व मित्र यासह सत्यनारायणाची कथा ऐकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी व नंतर बांधवासह सत्यनारायणासमोर गायन व नृत्य करावे. हे पूजनादी सर्व कृत्य पवित्र देवालयात किंवा आपल्या घरी देवघरात पवित्र ठिकाणी करावे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगात सर्व जीवांना दुःख नाशाचा हाच एक सोपा उपाय आहे. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील पहिला अध्याय पूर्ण झाला. हरये नमः. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सांगतो, ऐक. सुंदर अशा काशी नगरात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता. भूक व तहान यांनी पीडित होऊन तो ब्राह्मण पृथ्वीवर रोज फिरत असे. आचारनिष्ठ व धार्मिक ब्राह्मणावर कृपा करणारा भगवान त्या दुःखी ब्राह्मणाला पाहून विचार करीत असे. भगवंताने वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व काशी नगरातल्या त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला, हे ब्राह्मणा, तू दुःखी होऊन दररोज पृथ्वीवर कशासाठी फिरतोस? ते सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे. हे ब्राह्मण श्रेष्ठा, ते तू मला सांग. हे वृद्ध ब्राह्मण रूपी भगवंताचे भाषण ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, मी अति दरिद्री ब्राह्मण आहे. मी भिक्षा मागण्यासाठी रोज पृथ्वीवर फिरतो. हे भगवंता, दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय आपणास माहित असेल तर तो कृपा करून मला सांगावा. असे ब्राह्मणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनातील फळ देणारा आहे. जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो, त्या सत्य नारायणाचे पूजनात्मक उत्तम व्रत तू कर. त्यानंतर ब्राह्मणाला पूजनाचे सर्व विधान सांगून सत्यनारायण प्रभू तिथेच गुप्त झाले. वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी अवश्य करीन असा ध्यास दरिद्री ब्राह्मणाला लागल्यामुळे त्याला रात्री निद्रा लागली नाही. नंतर तो ब्राह्मण सकाळी उठून मी आज सत्यनारायणाचे व्रत करीन असा मनाशी निश्चय करून गावात भिक्षा मागण्यासाठी गेला. त्याच दिवशी त्या ब्राह्मणाला खूप पैसा मिळाला व त्याने पूजनाची सर्व तयारी करून आपल्या बांधवासह सत्यनारायणाचे पूजन केले. नंतर तो दरिद्री ब्राह्मण या सत्यनारायण व्रतामुळे सर्व दुःखातून मुक्त झाला व धनधान्याने समृद्ध होऊन आनंदही झाला. त्या वेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण व्रत करू लागला व या व्रतामुळे सर्व पापातून मुक्त होऊन अंती दुर्लभ अशा मोक्षाला गेला. ब्राह्मणो, ज्या वेळी हे सत्यनारायण व्रत जो कोणी मनुष्य भक्तिभावाने करील त्यावेळी त्याचे सर्व दुःख नाहीसे होतील. मुनी हो, याप्रमाणे नारायण भगवंताने नारदांना सत्यनारायणाचे व्रत सांगितले. तेच मी तुम्हाला सांगितले, अन्य काय सांगू? ऋषी पुन्हा विचारतात, त्या ब्राह्मणापासून हे व्रत कोणी ऐकिले व नंतर कोणी प्रत्यक्ष हे व्रत केले ते सर्व ऐकण्याची इच्छा आहे व श्रद्धा पण आहे. सूत म्हणतात, मुनी हो, हे व्रत पृथ्वीवर कोणी केले ते सांगतो, ते ऐका. एकदा हा ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे आपले बांधव व इष्टमित्र यासह आनंदाने व भक्तीने हे व्रत करीत असताना लाकडे विकणारा मोळी विक्या त्या ठिकाणी आला. तो मोळी विक्या तहानेने व्याकुळ झालेला असल्यामुळे मस्तकावरील मोळी बाहेर ठेवून ब्राह्मणाच्या घरी गेला व तो व्रत करीत आहे असे पाहून त्याला नमस्कार केला व विचारले, महाराज, आपण काय करीत आहात व हे व्रत केल्याने काय फळ मिळते ते विस्तारपूर्वक सांगा. ब्राह्मण म्हणाला, सर्व इच्छा पूर्ण करणारे असे हे सत्यनारायणाचे व्रत आहे. त्याच्याच कृपा प्रसादाने मला पुष्कळ धन धान्य मिळाले आहे. नंतर त्या मोळी विक्याने हे व्रत समजावून घेतले व अति आनंदाने प्रसाद भक्षण करून पाणी पिऊन शहरात मोळी विकण्यासाठी गेला. सत्यनारायणाचे चिंतन करीत लाकडाची मोळी मस्तकावर घेऊन या गावात लाकडे विकून जे द्रव्य मिळेल त्या द्रव्याने मी सत्यनारायणाचे उत्तम पूजन करीन असा मनाशी त्याने निश्चय केला.
धनिक लोक ज्या नगरात राहत होते तिथे तो गेला व त्या दिवशी त्याला दुप्पट द्रव्य मिळाले. नंतर त्याने आनंदी अंतःकरणाने उत्तम पिकलेली केळी, साखर, गाईचे तूप, गाईचे दूध, गव्हाचा रवा, सव्वा या प्रमाणात खरेदी करून आपल्या घरी आला. आपले बांधव व इष्ट मित्र यांना बोलावून विधियुक्त रीतीने यथासांग सत्यनारायणाचे पूजन केले. या सत्यनारायण व्रताच्या प्रभावाने तो मोळी विक्या धन धान्य व पुत्र इत्यादी संपत्तीने युक्त झाला व या लोकात सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या लोकी गेला. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील दुसरा अध्याय पूर्ण झाला. हरये नमः. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. सूत सांगतात, ऋषी हो, याविषयी आणखी एक कथा सांगतो, ती ऐका. पूर्वी या पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता. तो राजा जितेंद्रिय व सत्य बोलणारा, भक्तिमान व बुद्धिमान होता. तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट करीत असे. त्याची भार्या पतिव्रता, सुंदर वदना व अत्यंत रूपवान होती. एक दिवशी तो राजा स्त्रीसह नदीचे तीरावर सत्यनारायणाचे पूजन करीत होता. त्यावेळी साधू आणि व्यापारासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करीत होता त्या ठिकाणी आला. नौका नदीच्या तीरावर उभी करून राजाच्या जवळ आला व व्रत करणाऱ्या राजाला पाहून अत्यंत विनयाने विचारू लागला. साधू आणि म्हणाला, हे राजा, भक्तियुक्त अंतःकरणाने हे तू काय करीत आहे ते सविस्तर मला सांग. माझी ऐकण्याची खूप इच्छा आहे. राजा म्हणाला, हे साधो, पुत्र, धन इत्यादी प्राप्त व्हावे या हेतूने अतुल, तेजस्वी, सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या सत्यनारायण विष्णूचे पूजनात्मक व्रत मी बांधवासह करीत आहे. राजाचे हे वाक्य ऐकून अत्यंत आदराने साधुवानी म्हणाला, महाराज, आपण हे व्रत विस्तार करून मला सांगा. जसे सांगाल तसे मी करीन. मला पण संतती नाही, ती या व्रतामुळे नक्की होईल. असे बोलून व्यापारासाठी अन्य गावी न जाता आनंदाने साधुवानी घरी परत आला. त्याने संतती देणारे हे व्रत आपल्या भार्येला सांगितले. ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळी मी सत्यनारायणाचे व्रत करीन असा नवस पण त्याने केला. अशा प्रकारचे व्रत शीलवान साधुवाने आपल्या लीलावती नावाच्या भार्येला सांगितले. नंतर धार्मिक व पतिव्रता अशी त्याची लीलावती नावाची भार्या आनंदी अंतःकरणाने पतीची सेवा करीत असता सत्यनारायणाच्या कृपा प्रसादाने गर्भवती झाली. नंतर तिला 10वा महिना सुरू होतात. एक कन्या रत्न झाले. ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली व म्हणूनच तिचे नाव कलावती असे ठेवण्यात आले. नंतर काही दिवसांनी त्या लीलावतीने साधू वाण्याला गोड वाणीने प्रश्न विचारला, महाराज, पूर्वी केलेले नवस, केलेले सत्यनारायणाचे व्रत आपण का करत नाही असा तिचा प्रश्न ऐकून साधू वाणी म्हणाला, हे प्रिये, कलावतीच्या लग्नाच्या वेळी हे सत्यनारायणाचे व्रत मी करीन. अशा प्रकारे भार्येचे समाधान करून व्यापारासाठी साधू आणि दुसऱ्या गावाला निघून गेला. त्याची कन्या कलावती गुणांनी व वयाने मोठी होऊ लागली. साधुवाण्याने आपली मुलगी लग्नाला योग्य झाली आहे असे पाहून मित्रमंडळी बरोबर विचार केला व लगेच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा केली. तो दूत आज्ञेप्रमाणे वर शोधण्यासाठी कांचन नावाच्या नगरात आला. नंतर तो दूत एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला. त्यावेळी सर्व गुण संपन्न व सुंदर अशा वाण्याच्या मुलाला पाहून त्या साधू वाण्याने आपल्या ज्ञाती बांधवासह आनंदी अंतःकरणाने त्या वैश्यपुत्राला विधियुक्त कन्यादान केले. त्या विवाहाचे वेळी दुर्दैवाने पूर्वी नवस केलेले सत्यनारायणचे व्रत करण्यास तो विसरला. त्यामुळे भगवान रागावले. नंतर तो व्यापारात चतुर असणारा साधू आणि कालाच्या प्रेरणेप्रमाणे व्यापारासाठी
जावयासह निघून गेला आणि सिंधू नदीच्या जवळ असणाऱ्या रम्य अशा रत्नपुरामध्ये जाऊन आपल्या श्रीमान जावयासह तो साधुवाणी व्यापार करू लागला. ते दोघे चंद्रकेतूच्या नगरात व्यापार करीत असता काही काल उत्तम गेला. इतक्यातच सत्यनारायण प्रभूंनी हा वाणी आपल्या सत्यनारायण पूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला आहे, म्हणून याला भयंकर दुःख प्राप्त हो असा शाप दिला. शाप दिल्यानंतर थोड्याच दिवसात चंद्रकेतूच्या राजवाड्यात चोरी झाली व तो चोर चोरलेले द्रव्य घेऊन साधुवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आला. आपल्या मागून राजदूत येत आहेत असे पाहून तो चोर घाबरला व चोरलेले द्रव्य साधुवाण्याच्या दाराजवळ टाकून तो चोर पळून गेला. इतक्यात ते राजदूत सज्जन साधुवानी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आले व त्यांनी चोरीस गेलेले राजद्रव्य त्या ठिकाणी पाहिले व हेच ते चोर आहेत असे समजून त्या दोघांस बांधले आणि त्या दोघा चोरांना आनंदाने धावत धावत राजासमोर हजर केले. आणि राजदूत राजाला म्हणाले, महाराज, त्या दोघांना आपणा समोर आणले आहे, आता आपण आज्ञा करावी. राजाने विशेष विचार न करता त्यांना बंदीशाळेत टाकण्याची आज्ञा केली व लगेच राजदूतांनी त्या दोघांना बेड्यात ठोकून किल्ल्यातील कारागृहात टाकून दिले. त्यावेळी आम्ही चोर नाही असे ते सारखे म्हणत होते, परंतु सत्यदेवाच्या मायेमुळे त्यांचे बोलणे कोणी ऐकले नाही. उलट साधुवाण्याचेच सर्व द्रव्य जप्त केले. सत्यनारायणाच्या शापामुळे साधुवाण्याच्या भार्येला फार दुःख झाले व त्याच्या घरातील सर्व द्रव्य चोरांनी चोरले. तेव्हापासून मानसिक दुःख व रोग यांनी व्याप्त होऊन क्षुधा व तृषा यांनी दुःखी झालेली साधुवाण्याची भार्या प्रत्येक घरी भिक्षा मागण्यासाठी फिरू लागली. साधुवाण्याची मुलगी कलावती पण घरोघर भिक्षा मागू लागली. एक दिवस ती कलावती भुकेने व्याकुळ झालेली अशी एका ब्राह्मणाच्या घरी गेली व त्या ठिकाणी तिने सत्यनारायणाचे पूजन चाललेले पाहिले आणि तेथे बसली व नंतर कथा ऐकून सत्यनारायण प्रभूची प्रार्थना केली व प्रसाद भक्षण करून आपल्या घरी गेली. त्यावेळी फार रात्र झाली होती. त्यामुळे आईने कलावतीस प्रेमाने असे विचारले की, हे मुली, तू इतकी रात्र होईपर्यंत कोठे होतीस? तुझ्या मनात काय विचार चालू आहे? हे ऐकून कलावती म्हणाली, हे आई, मी ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारे व्रत पाहिले. मुलीचे वाक्य ऐकून आनंदी झालेली साधुवाण्याची भार्या सत्यनारायणाचे व्रत करण्यास तयार झाली. त्या प्रतिव्रता असणाऱ्या साधुवाण्याच्या भार्येने आपला पती व जावई लवकर घरी येवोत असा संकल्प करून बांधव व इतर आप्तजन यासह सत्यनारायणचे पूजन केले. हे भगवंता, माझ्या पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करण्यास आपण समर्थ आहात अशी सत्यनारायणाची प्रार्थना केली. त्यावेळी भगवान सत्यनारायण व्रताने संतुष्ट झाले. नंतर चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितले, हे नृपश्रेष्ठा, तुझे 2 वाणी बंदीशाळेत टाकले आहेस ते सकाळी सोडून दे. तसेच हे राजा, तू जे त्यांचे धन घेतले आहेस ते त्यांना परत देऊन टाक. असे जर तू न करशील तर धन, पुत्र व राज्य यासह तुझा नाश होईल असे राजा स्वप्नात सांगून सत्यनारायण भगवान अदृश्य झाले. नंतर प्रातःकाळी राजाने सभेमध्ये बसून स्वजनांसह सर्वांना ते स्वप्न सांगितले व जे 2 वाणी आपण बंदीशाळेत टाकले आहेत त्यांना लवकर मुक्त करा अशी दूतांना आज्ञा केली. दूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे साधुवाणी व त्याचा जावई या दोघांना बंधमुक्त करून राजाच्या समोर आणले व हात जोडून नम्रतेने म्हणाले, महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे बंदीशाळेतून मुक्त करून 2ही वैश्यपुत्र आणले आहेत. नंतर साधुवाणी व त्याचा जावई यांनी चंद्रकेतू राजाला नमस्कार केला व पूर्वीचा वृत्तांत आठवून शिक्षेच्या भीतीमुळे त्यांनी काहीच भाषण केले नाही. त्या दोघा वाण्यांना पाहून चंद्रकेतू राजा आदराने म्हणाला, वैश्य हो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला दुःख भोगावे लागले, आता तुम्हाला कसलीही भीती नाही असे बोलून त्यांच्या बेड्या काढून क्षौर कर्म व मंगल स्नान करविले. नंतर त्या दोघांना वस्त्र
व अलंकार देऊन गौरव केला व नम्र भाषणाने त्यांना अत्यंत संतुष्ट केले. त्या वाणीने जे द्रव्य घेतले ते त्यांना दुप्पट करून दिले व म्हणाला, हे साधो, आपण आपल्या घरी जावे आता. नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार केला व म्हणाले, आम्ही आपल्या कृपेने आमच्या घरी जातो. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 3रा अध्याय पूर्ण झाला. हरे नमः. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. साधू वाण्याने आपणास वाटेत विघ्ने येऊ नयेत म्हणून ब्राह्मणास दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व जावयासह स्वतःचे नगरास गेला. तो साधू वाणी काही थोडा दूर गेल्यावर संन्यास वेश धारण करणाऱ्या सत्यनारायण प्रभूने साधू वाण्याची परीक्षा करण्यासाठी, हे साधो, या तुझ्या नौकेत काय आहे ते सांग, असा प्रश्न विचारला. धनाने उन्मत्त झालेले ते 2 वाणी त्याची निंदा करून हसू लागले व म्हणाले, संन्यासी बुवा, आमचे द्रव्य नेण्याची तुमची इच्छा आहे काय? आमची नौका वेली व पाणी यांनी भरलेली आहे. असे साधू वाण्याचे उन्मत्तपणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, तुझे बोलणे खरे हो. असे बोलून संन्यास वेश धारण करणारे भगवान तेथून गेले व तिथून थोड्याच अंतरावर असलेल्या समुद्राच्या तीरावर जाऊन बसले. संन्यासी दूर गेल्यावर साधू वाण्याने आपले नित्य कर्म केले व नौकेकडे गेला आणि पाहिले तर हलकेपणामुळे नौका वर आलेली पाहून साधू वाणी आश्चर्य करीत झाला. नौकेत वेली व पाणी पाहून तो साधू वाणी मूर्छा येऊन जमिनीवर पडला. नंतर थोड्या वेळाने सावध होऊन चिंता करू लागला. त्यावेळी साधू वाण्याचा जावई म्हणाला, महाराज, आपण शोक का करता? संन्याशाने जो आपणास शाप दिला त्यामुळेच हा सर्व प्रकार घडला आहे. तो संन्यासी पाहिजे ते करण्यास समर्थ आहे, म्हणून आपण त्याला शरण जाऊया, म्हणजे आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील. असे जावयाचे भाषण ऐकून साधू वाणी यती जवळ गेला व त्याला पाहून भक्तीने नमस्कार केला व आदराने बोलू लागला. महाराज, मी जे आपल्या जवळ खोटे बोललो त्या अपराधाची मला क्षमा करा, असे म्हणून पुन्हा पुन्हा नमस्कार केला व तो साधू वाणी अतिशय दुःखी झाला. संन्यास वेशधारी भगवान शोक करणाऱ्या साधू वाण्याला म्हणाले, शोक करू नकोस, मी सांगतो ते ऐक. तू माझ्या पूजनाविषयी परांमुख झाला होता आहेस, म्हणूनच माझ्या आज्ञेने तुला वारंवार दुःख प्राप्त झाले. हे ऐकून साधूवाणी भगवंताची स्तुती करू लागला. साधूवाणी म्हणाला, तुझ्या मायेने मोहित झालेले ब्रह्मादिक देवही तुझे गुण व रूप हे जाणू शकत नाही. हे प्रभो, हे आश्चर्य आहे. तुमच्या मायेने मोहित झालेला मी मूर्ख आहे. मी आपणास कसा जाणेन? माझ्यावर कृपा करा. मी यथाशक्ती आपले पूजन करीन. भगवंता, मी आपणास शरण आलो आहे. माझे रक्षण करा. माझे पूर्वीचे द्रव्य मला मिळावे. असे साधू वाण्याने भक्तिभाव युक्त वाक्य ऐकून भगवान संतुष्ट झाले. साधू वाण्याला इच्छित वर देऊन अदृश्य झाले. नंतर साधू वाण्याने नौकेवर जाऊन पाहिले, तो पूर्वीप्रमाणे नौका द्रव्याने भरलेली आहे असे दिसले. सत्यनारायणाच्या कृपेनेच हे सर्व मला मिळाले, असे म्हणून साधू वाण्याने आपल्या बांधवासह सत्यनारायणाचे यथासांग पूजन केले. सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने आनंदी आनंद झाला व प्रयत्नाने नौका नदीत लोटून आपल्या घरी गेला. नंतर साधूवाणी जावायला म्हणाला, ही पहा माझी रत्नपुरी नगरी. असे बोलून द्रव्याचे रक्षण करणारा एक दूत घरी पाठविला. तो दूत नगरात गेला व साधूवाण्याच्या भारेला पाहून त्याने नमस्कार केला व हात जोडून तिला अपेक्षित असणारे वाक्य बोलू लागला. तो म्हणाला, बांधव व पुष्कळ द्रव्य यासह साधूवाणी जावायला बरोबर घेऊन आपल्या नगराच्या जवळ आले आहेत. असे दूताचे वाक्य ऐकून आनंदी झालेल्या साधूवाण्याच्या भार्येने मुलीला सत्यनारायणाची पूजा कर असे सांगितले व आपण लगेच पती दर्शनासाठी निघून गेली. आईचे वाक्य ऐकून तिने सत्यनारायणाचे व्रत पूर्ण केले, परंतु प्रसाद भक्षण न करता पती दर्शनासाठी उत्सुक झालेली ती तशीच निघून गेली. त्यामुळे रागवलेल्या सत्यनारायण प्रभूंनी तिचा पती असलेली नौका द्रव्यासह पाण्यात बुडविली.
त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या कलावतीला तिचा पती दिसला नाही. त्यामुळे अत्यंत शोकाने विव्हल होऊन ती रडत भूमीवर पडली. बुडालेली नौका व त्यामुळे दुःखी झालेली आपली कन्या पाहून भयभीत अंतःकरणाने साधुवानी नावाड्यासह हा काय चमत्कार आहे असे म्हणून विचार करू लागला. नंतर लीलावती आपल्या कन्येची ती अवस्था पाहून दुःखी झाली व आक्रोश करून आपल्या पतीला म्हणाली, अहो, एवढ्या थोड्या अवधीत नौकेसह कलावतीचा पती कसा अदृश्य झाला? कोणत्या देवाच्या अवकृपेमुळे हे झाले हे मला समजत नाही. नंतर तिने मुलीला पोटाशी धरले व ती रडू लागली. इतक्यात पती नाहीसा झाल्याने दुःखी झालेल्या कलावतीने पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. धार्मिक व सज्जन असा तो साधू आणि भार्येसह मुलीचे अशा प्रकारचे चरित्र पाहून अतिशोकाने संतप्त झाला. सत्यनारायणानेच नौका नाहीशी केली असेल, कारण त्याच्या मायेने मी मुक्त झालो आहे. नंतर सर्वांना बोलावून साधू आण्याने माझे मनोरथ पूर्ण झाल्यास मी सत्यनारायणाचे पूजन करीन असे सर्वांना सांगितले आणि सत्यनारायणाला पुन्हा साष्टांग नमस्कार घातले. तेव्हा दिनांचे रक्षण करणारे सत्यनारायण संतुष्ट झाले. भक्तप्रेमी भगवान आकाशवाणीने म्हणाले, हे साधो, तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पतीच्या दर्शनासाठी आले आहे, म्हणून तिचा पती मी अदृश्य केला. हे साधो, ही तुझी कन्या जर घरी जाऊन प्रसाद भक्षण करून येईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल यात शंका नाही. आणि पुन्हा बंदरात येऊन पाहते तो तिचा पती स्वजनासह तिच्या दृष्टीस पडला. नंतर कलावती आपल्या पित्यास म्हणाली, आता लवकर घरी चला, उशीर का करता? मुलीचे हे वाक्य ऐकून तो साधू आणि अतिशय आनंदी झाला व त्याने यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले व नंतर तो साधू आणि धन व बांधव यासह आपल्या घरी निघून गेला. प्रत्येक पौर्णिमा व संक्रांत या दिवशी सत्यनारायणाचे पूजन करून या लोकी सुखी झाला. शेवटी सत्यनारायण प्रभूचे सत्य लोकात गेला. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 4था अध्याय पूर्ण झाला. हरे नमः. अध्याय 5वा. श्री गणेशाय नमः. सुत सांगतात, मुनी हो, आणखी एक कथा सांगतो, ती श्रवण करा. पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अति तत्पर होता. त्याने प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला अति दुःख प्राप्त झाले. तो राजा एकदा अरण्यातून सिंह, वाघ इत्यादी प्राण्यांना मारून वडाच्या झाडाजवळ आला. तो त्या ठिकाणी गवळी लोक आपल्या बांधवासह भक्तियुक्त अंतःकरणाने सत्यनारायणचे पूजन करीत आहेत असे राजाला दिसले. परंतु राजा हे सर्व पाहूनही त्या ठिकाणी गेला नाही व त्याने सत्यनारायण भगवंतास नमस्कारही केला नाही. तरी सुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला. नंतर भक्तिभावाने सर्व गोप बांधवांनी प्रसाद भक्षण केला व आनंदी झाले. राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे अति दुःखी झाला. त्या राजाचे 100 मुलगे व धनधान्यादी सर्व संपत्ती नाश पावली. हे सर्व सत्यनारायणाच्या अवकृपेनेच झाले असेल असे राजाला वाटले. ज्या ठिकाणी गोपांनी सत्यनारायणचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा राजाने निश्चय केला. नंतर गवळी लोकांच्या जवळ गेला व त्यांच्यासह भक्ती श्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे हा अंगध्वज राजा धन, पुत्र इत्यादी ऐश्वर्याने संपन्न झाला व या लोकात सुखी होऊन शेवटी वैकुंठ लोकात गेला. हा सर्व लाभ सत्यनारायणच्या पूजनामुळे झाला, म्हणून सर्वांनी सत्यनारायणचे पूजन अवश्य करावे. जो कोणी अति दुर्लभ असे सत्यनारायणाचे व्रत करतो व फल देणारी अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धन धान्यादी सर्व वस्तूंचा लाभ होतो. जो दरिद्री असेल त्याला द्रव्य मिळते व जो बंधनात पडला असेल
तो बंधनातून मुक्त होतो. जो भयभीत झाला असेल तो सत्यनारायणाच्या पूजनामुळे भीतीपासून मुक्त होतो. इच्छित संपूर्ण ऐश्वर्य या लोकी भोगून अंती सत्यनारायणच्या नगरास जातो. ऋषी हो, जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो ते हे सत्यनारायणाचे व्रत तुम्हाला सांगितले. विशेषत्वे करून कलियुगात सत्यनारायणची पूजा फल देणारी आहे. या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव व कोणी सत्यनारायण असे म्हणतात. नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा भगवान कलियुगात सत्यनारायण व्रत रूपी होईल. मुनी श्रेष्ठ हो, जो कोणी ही सत्यनारायणची कथा पठन करील किंवा श्रवण करील त्याची सर्व पापे श्री सत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होतील. या ठिकाणी श्री सत्यनारायण कथेतील 5वा अध्याय संपूर्ण झाला. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. मित्रांनो, या ठिकाणी श्री सत्यनारायणचे 5ही अध्याय संपूर्ण झाले. कथा संपलेली आहे. ही कथा मराठी भाषेत दिल्यामुळे आपल्या सर्वांना ती लक्षात आली आहे. तरी देखील या सत्यनारायण कथेचा सार मी आपणास थोडक्यात सांगत आहे. मित्रांनो, कोणत्याही देवतेला केलेला नवस हा फलप्राप्तीनंतर आज न उद्या फेडावाच लागतो. अन्यथा संबंधित देवता नाराज होते. आपला भक्त स्वार्थी व मतलबी निघाला म्हणून भगवंताला दिलेले वचन आपण न पाळल्याने आपल्यावर संकटे येऊ शकतात. इतर भक्तांनी श्री सत्यनारायण देवतेची कथा न ऐकणे, ब्राह्मण देवतेला पूजेसाठी न बोलावणे, बोलावलेले तर त्यांना योग्य ती दक्षिणा, अन्न, वस्त्र, जानवेजोड न देणे, अर्थात ब्राह्मण देवतेचा योग्य तो मान सन्मान न केल्याने श्री सत्यनारायणची पूजा घालूनही आपल्याला अपेक्षित फळ तर मिळतच नाही, उलट नाना संकटांना तोंड द्यावे लागते. सांसारिक जीवनातही आपण एखाद्याला शब्द देऊन तो पाळला नाही तर तो समोरचा व्यक्ती आपल्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान देऊ शकतो. शेवटी ईश्वर आपणाला क्षमा करू शकतो, पण स्वार्थी मानव नाही करू शकत. तेव्हा आपल्या वा इतरांच्या ऐहिक सुखासाठी कोणत्याही देवतेला नवस करण्याआधी 10 वेळा विचार करा, मगच नवस बोला, अन्यथा नवस बोलू नका. हसत खेळत आनंदाने आपल्या प्रारब्धाचा स्वीकार करा. यापुढे आपल्या जवळपास कोठेही श्री सत्यनारायण कथेचे आयोजन केले असेल तर आपणास आमंत्रण नसताही आपण तेथे जावे, भगवंताचे दर्शन घ्यावे, थोडक्यात पूजा करावी, काही दक्षिणा भगवंतासमोर ठेवावी, तीर्थप्रसाद घ्यावा, घर मालकाशी थोडी वार्तालाप करावी आणि मगच त्यांची आज्ञा घेऊन परतावे. आपणही घरच्या घरी श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन पंडिताविना करू शकता. दर मराठी मासाची पौर्णिमा व रवी संक्रांत या शुभ मुहूर्तावर पूजा घालावी. संक्रांत म्हणजे सूर्य ज्यावेळी महिन्यातून एकदा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा काही तासांचा पुण्यकाळ असतो. त्या पुण्यकाळात श्री सत्यनारायणाची पूजा घालावी. असा पुण्यकाळ केवळ पंचांगात दिलेला असतो. त्यांच्याकडून तो जाणून घ्यावा किंवा माझा पंचांग उद्याची व्हिडिओ आपण अवश्य पाहावा. धन्यवाद मित्रांनो. हरिओम शिव महादेव.